होते आणि त्यानंतर इथे पुन्हा एकदा मोठी चूक घडली आहे. बटाट वेगाचा फटका त्यानंतर चेंडू नवेगदार केलाय. डीप लॉकने पडतोय. अमित घुले आल्यानंतर सेट झालाय आणि ते मात्र चेंडू पहा मित्रांनो सीमारेषा अगदी पाठवला बाहेर. 4 धावेसाठी येईल चौकार. झेल सुटतो तिथे पहिल्या चेंडूवरती एक मोठं जुबनदान. परंतु पुढे एकदा फर्स्ट लिपचा खेळाडू तैनात होता. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आधी ते मात्र सुखरूप गटामध्ये जाऊन पोहोचलाय. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट मध्ये करण्याचा थोडंसं माझ्या मते डेंजर झोन मध्ये होता फलंदाज. परंतु डायरेक्ट अचूक नेम तिथे वापरला असता तरी ते समीकरण थोडंसं आपल्याला बदलताना पाहायला मिळालं असतं. परंतु नशिबानं दिलेली साथ आणि तिथे नशिबान एक धाव एका धावीच्या मदतीने वाढ होत ढोपलकावरती नजर टाकत आपण पाहतो 16 धावा आहेत. ढोपलकावरती धावा 16 आणि येणाऱ्या काळामध्ये 2 फलंदाज इथून पुढे किती धावा करणार आहेत गोळा. ढोपलकावरती धावा 16 आहेत. परंतु मात्र चांगला फटका सजवला तिथे हॉटेल मयूर एक सनसनाटी जलवा. मिळतील 4 धावा चौकार. सतरा धावा होत्या आणि 17 धावेवरती आपण बाजू आता चौकार आलाय. 21 धावा ढोपलकावरती आहेत. सतरा धावा ढोपलकावरती असताना त्यानंतर आपण बाजू पुढे एकदा पुढे चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॉलर्स नेम प्रवीण बोरे. प्रवीण बोरेला आपण आता इथून पुढे पाडला होता आणि त्यानंतर अमित हलक्या तड खेळलेला फटका होता बा. शॉर्ट कव्हर मध्ये तिथे विनोद कांबेरे उभा आहेत आणि त्यानंतर एक चांगला चेंडू त्यानं तिथे कव्हर केलाय. पॅकअप केलं चेंडूला. सिगलच्या संख्येनं वाढून ढोपलकावरती 22 धावा 2 गडी बाद असताना आणि त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये. वाह चांगला चेंडू पडावा लागेल. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू गुडले स्पॉट वरती चेंडू पडतोय. तिथे मात्र आपण पाहतो की बटन फेगाड इष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसवणारा चेंडू. एक कमालीची गोलंदाजी इथे वारंवार इथे होताना पाहायला मिळते पहा. वाह इथे कौतुक करावं लागेल प्रवीण बोरेचं. एका बळीनं अक्षरशः उमेश सोनवणे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट खेळतोय. अमित घुले नॉन स्ट्राईकला असेल परंतु पहिला चेंडू ज्यावेळेस अमित घुलेनं खेळू काढला तिथे सिंगल घेतली आहे आणि स्ट्राईक तिथे रोटेट होते आणि त्यानंतर स्ट्राईक मध्ये आणल्यानंतर मित्रांनो उमेश सोनवणे एका बळीनं 2ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट खेळतो. इथे प्रवीण बोरेचं कौतुक करावं लागणार आहे. मागे सरकत रूम बनवलाय अक्रॉस द लाईन फटका डिप्स केला. तिथे मात्र खेळाडू तैनात होता. फेकी सुद्धा ताबडतोब केली आहे. फेकी येईपर्यंत एकदा मिळतीये आणि एका धावीच्या मदतीने वाढ होत ढोपलकावरती गुडलेकर कळवत आहेत. 23 लॉस ऑफ द 2 विकेट अर्थात 23 धावा ढोपलकावरती लागत असताना 23 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहतो की दोनही संघ समान ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेले तुल्यबळ संघ आहेत. परंतु आपण पाहतो की येणाऱ्या काळामध्ये कोण कोण आज भारी पडणार आहे. कारण की मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पेटलेलं आहे. मोठा संघर्ष पाहायला मिळतोय आणि या संघर्षाच्या माध्यमातून कोण बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु वाईट चेंडू आणि ते मुख्यपंच कळवत आहेत गणेश गायकवाड सर. अवंतर धावीच्या मदतीने वाढ ढोपलकावरती 24 धावा. एक बोटी अपील पाहायला मिळाली. बोटी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. मात्र अत्यंत दर्जेदार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2.4 षटकाचा खेळ संपला आणि तिथे मात्र एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. दोन पॉईंट 5 षटकाचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती पाहूयात पुन्हा एकदा मोठ्या फटकेच्या शोधत होता तिथे तिथे मात्र एक चांगला चेंडू पॅकअप करण्याचा प्रयत्न केला. तिथे पहा गती परिवर्तन करत टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा या षटकामध्ये खर्च करण्याचा प्रयत्न केला. 3 धावा खर्च केला 6 चेंडू मध्ये आणि धोपलकावरती 3 षटकांचा खेळ संपत आतापर्यंत बनवल्यात. गेम चेंजर नाशिक संघानं 23 धावा सॉरी 24 धावा धोपलकावरती आहेत. और 24 धावा धोपलकावरती 3 षटकाचा खेळ संपलाय. बॉलर्स नेम सूरज सातव. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू पैठण शॉटमध्ये आपण पाहणार आहोत. वाह चांगला फटका. तिथे मात्र काय एफर्ट दिला होता विनोद कांबेरे सरांनी. अक्षरशः इथे स्वतःला झोकून दिलं होतं बा. लुटांकन घेतलंय परंतु मैदानाच्या आतमध्ये जीवाची पर्वा केली नव्हती. संघासाठी मैदानाच्या आतमध्ये एक मोठा एफर्ट देण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो घेता येते. समोरच्या कक्षामध्ये सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे कारण की खरंच एक चांगला एफर्ट देण्याचा प्रयत्न केला होता. वाह चांगला फटका मागे सरका धरून पडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द मॅच डीप लॉंग पडलाय. इथे डॉक्टर अमित घुले एक सडसडी चौकार 4 धावा. चौकाराच्या संख्येनं वाढ होती आणि धोपलकावरती 31 धावा आहेत. प्रतापजी जगताप सरला विनंती राहील समालोचक कक्षेशी आपण संपर्क साधा. चला लवकर या नाहीतर आपण आता. वाह वाह काय फटका होता तिथे. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडतायच अमित घुले एक मोठी स्ट्रेंथ वापरली त्यानं आणि एक चांगला फटका सजवलाय. 4 धावा चौकार. दरम्यानच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन होत आहे पुरंदरचे धुरंदर आणि एक जबरदस्त असे बॅटर्स म्हणून खऱ्या अर्थानं आपण ज्यांच्याकडे पाहिलं जातोय प्रताप उर्फ रविदादा जगताप. आपण या ठिकाणी उपस्थित झाला स्पर्धेच्या निमित्तानं अगदी स्वागत करतो आणि त्याचबरोबर आपणच वेळात राहील आपण मुख्य मंचावरती या. 37 धावा धोपलकावरतीच. पाडी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू आहे ना सर. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही स्पर्धा कव्हर होईच्या आतमध्ये आपण पाहतो की खऱ्या अर्थानं एक प्रामाणिकपणे मेहनत घेण्याचा निश्चित प्रयत्न त्यांनी ठेवलेला आहे. 8 दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतो की त्यांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली. प्रामाणिकपणे 8 दिवस खऱ्या अर्थानं या ग्राउंडचे ते हल्लेले नाहीयेत कारण की आपली बाणाची स्पर्धा म्हणजे सह्याद्री हॉस्पिटल पुरंदर डॉक्टर प्रीमियर लीग 2026 स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन होत असताना प्रताप उर्फ रविदादा जगताप यांनी प्रामाणिकपणे जीवाचं आकंतन करत खऱ्या अर्थानं 8 दिवस या ठिकाणी ते
कष्ट घेत आहेत त्यांचं देखील खरं तर कौतुक करतो. त्याचबरोबर त्यांना विनंती राहील आपण मुख्य मंचावरती आणि विराजमान व्हा. आपण पाहतो की खरं तर प्रताप उर्फ रविदादा जगताप यांचा या ठिकाणी मेडल देऊन सन्मान होतोय. तो सन्मान सन्मान्य डॉक्टर राकेशजी आत्राम सर चेअरमन साहेबांना विनंती राहील आपल्यास त्या ठिकाणी सन्मानित करायचंय. प्रताप उर्फ रविदादा जगताप यांना विनंती असेल बरं या. प्रताप सर चला त्वरित या आपण. पाचव्या षटकाला सुरुवात होते आणि पाचवे षटक आपण पाहतो आता दुसऱ्या एंडनं इथे कव्हर केलं जाईल. पाचवे षटक टाकण्यासाठी गुरुदार ट्रॅक मध्ये आपण आता इथून पुढे पाडणार आहोत. HMA जागृती सनरायझर्स सगळं आतापर्यंत पहा 24 चेंडू टाकलेले आहेत आणि धावा खर्च केलेले आहेत 38 धावा. पाचवे षटक टाकण्यासाठी आता गंगा सागर पुढे येतोय परंतु गंगा सागर अडोतीस धावा दोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाडणार आहोत. चला स्पीडअप करा मित्रांनो. घाई करा विनंती राहील. अजून आपल्याला पुढील सामना कव्हर करायचा आहे त्यासाठी वेळ वाचवणं खूप गरजेचं राहणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा होते पहा मुख्यपंच गणेश गायकवाड सर कळवत आहेत आणि त्यानंतर स्ट्राईक वरती अमित घुले नॉन स्ट्राईकला उमेश सोनवणे असतील. चला स्पीडअप करा. फुलटॉपचा चेंडू खरपूस समाचार आणि ते मात्र मुख्यपंच कळवत आहेत. एक टप्पा घेत डीप लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार धावा भेटतील 4 चौकार. चौकाराच्या जुना चेंडू ओके जुना चेंडू द्या. चौकार आहे ना सुरज सातव सर चौकार दिलेला आहे. षटकार द्यायचा का? बेचाळीस धावा धोपलकावरती आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर PMA 11 या संघाचे एक गुणवंत स्टार खेळाडू. वाह काय फटका होता तिथे. अपला तू देखना राजेश शाही तडाखा होता तिथे.
6 धाब्यांसाठी पहिला होईल षटकार 6 धाबा. थँक्यू थँक्यू. त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर पहा एक चांगला फटका सजवलाय आणि त्यानंतर चेंडू सीमा पार धाबा मिळतील 4. येतोय हॉटेल मयूरचा सडसडी चौकार 4 धाबा. तर धोपलकावरती 52 धाबा इथे लागले जात आहेत. पुन्हा एकदा पाहूया इथे मात्र चेंडूला वेग धारण केले आणि डिप्स केले फोडलाय. इथे थांबायला तयार नाहीये डॉक्टर अमित गुले. सडसडी चौकार 4 धाबा. छप्पन्न धाबा धोपलकावरती कालच खऱ्या अर्थात आपण पाहिलो तर PMS संघाचे एक स्टार खेळाडू आमचे मित्र आहेत आणि खरं तर वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठं नाव आदरणीय प्रतापजी जगताप सरांचा काल वाढदिवस होता. खरं अर्थानं आज आपल्या सर्वांच्या वतीनं खरं तर त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी आपण व्यक्त करूयात आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा आहेत. वाह चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द मॅच डीप एक्स्ट्रा खबर फोडलाय. हार्ट बीट केअर क्लिनिकचा एक दिमागदार येतोय सडसणीत चौकार 4 धाबा. डीजे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये अमित घुलेंची झंझावती खेळी पाहिली. ते पहा 15 चेंडू 41 धावेची गरज असताना 16 चेंडू 47 धावा वाढवतोय षटकार 6 धावा. आपण पाहतो की सेकंड डाऊनला आला होता पहा अमित घुले आणि त्यानंतर आतापर्यंत नेत्रदीपक खेळी त्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. आतापर्यंत 16 चेंडू खेळत त्यानं 47 धावा वैयक्तिक बनवल्यात. म्हणजे कुठेतरी आपण पाहतो की आता अर्धशतक बनवण्याच्या उंबरठ्यावरती खऱ्या अर्थानं पोहोचतोय. बॉलर्स नेम विनोद कांबेरे सर आहेत. विनोद कांबेरे सर खऱ्या अर्थानं अचूक टप्प्यावरती नेत्र ठेवत कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्राईक मध्ये पाहिलं तर तिथे उमेश सोनवणे आहेत. वाह काय चेंडू टाकण्याचा प्रयत्न अक्षरशः उमेश सोनवणेच्या बुंद्यामध्ये चेंडू सोडला होता. तिथे टाकला होता पा अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये खांदून काढण्याचा प्रयत्न राहिला परंतु ब्लॉक पेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर एअरकर पद्धतीने टाकलेला चेंडू होता. 66 धावा धोपलकावरती. वा चांगला फटका तिथे मात्र खेळाडू तयार होता. एकदा मिळते एका धाबीच्या मदतीने वाढून धोपलकावरती 67 धावा 2 गडी बाद असताना सिंगल घेतली आहे. स्ट्राईक मध्ये पाहूयात अमित घुले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक मोठी भागीदारी टिकवण्याचा प्रयत्न
एक मोठं रणमिशन खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि आतापर्यंत एक झंझावती खेळी इथे अमितनं मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. वा, परंतु बॅटची लिडिंग एज, परंतु इथे मात्र एक चांगला चेंडू पॅकअप करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे अत्यंत दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला कारण की इष्टी रक्षकाच्या बरोबरीच समोरासमोर तोंडासमोर चेंडू पडला आणि त्यानंतर त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय. परंतु आपण पाहिलं तर 67 धावा धोपलकावरती स्थिर आहेत. परंतु बॅटफुटचा चेंडू खरपूस समाचार 17 चेंडू आणि इथे 18 चेंडू खेळत 53 धावा अर्धे षटकी इनिंग इथे पूर्ण करतायत अमित घुले. या षटकारण आपण पाहतो की ते त्यांच्या 50 धावा पूर्ण होत आहेत आणि इथे मात्र थांबावं लागेल. अमित घुले नावाचं वादळ इथे थांबतंय आणि त्यानंतर फलंदाबाद कॉट ब्यालचा शिकार मोठा आदरा टीम गेम चेंजर्स नाशिक संघाला. चंद्रकांत बोरसे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्थात चंदू 73 धावा धोपलकावरती शेवटचा चेंडू असेल आणि न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आता चंद्रकांत बोरसेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. चंद्रकांत बोरसेवरती असणारी एक मोठी जबाबदारी आणि त्यानंतर आता ती जबाबदारी